नमस्कार मित्रांनो. आपण याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये नेटवर्क मार्केटिंग संकल्पना काय असते याच्याविषयी मित्रांनो आपण बोललो, संवाद साधला आपण. आणि त्यावेळी नेटवर्क मार्केटिंग करत असताना वर्ल्ड विनरच का, वर्ल्ड विनर मल्टीट्रेडर्स का, ह्यावर आपण थोडं बोललो. की आज वर्ल्ड विनर मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडनं बघितलं तर आपल्याला मार्केटमध्ये आणलेले जे प्रॉडक्ट आहेत, वेगवेगळे प्रॉडक्ट असतील, त्यामध्ये ॲग्रिकल्चर असेल, हेल्थ केअर असेल, होम केअर असेल, पर्सनल केअर प्रॉडक्ट असतील. मित्रांनो, प्रॉडक्टची जी रेंज वर्ल्ड विनरनं मार्केटमध्ये आणली ती अगदी जबरदस्त रेंज मार्केटमध्ये आणत असताना कंपनीने एक उद्देश ठेवला की आपला जो ग्राहक आहे, तो ग्राहक वापरणारा ग्राहक असेल, तो एंड युजर हॅपी म्हणलं जातं, म्हणजे वापरणारा प्रत्येक ग्राहक हा समाधानी असायला पाहिजे, हाच कंपनीनं उद्देश ठेवला. आणि त्या माध्यमातून त्या पद्धतीने कंपनीनं प्रॉडक्ट आणले. आज ॲग्रिकल्चरची जी टेक्नॉलॉजी आहे आपली, विनर ग्रोथ आणि ग्रीन विनर, एक जबरदस्त आणि अप्रतिम टेक्नॉलॉजी मित्रांनो वर्ल्ड विनरनं मार्केटमध्ये आज सादर केली सर्वांच्यासाठी. वर्ल्ड विनर टेक्नॉलॉजी आज मार्केटमध्ये आणली, लॉन्च केली. त्यावर मी पहिला आधी कंपनीला धन्यवाद देतो. वर्ल्ड विनरचे जे काही आपले CMD सर असतील, MD सर असतील, आदरणीय कुंभार सर CMD आणि आदरणीय DR आंबी सर, हे आपल्या कंपनीचे MD, या सर्वांना मी धन्यवाद देतो. त्यांनी एक अशी संकल्पना, एक अप्रतिम संकल्पना आपल्या समोर आणली मित्रांनो. आता प्रॉडक्ट तर युनिक दिले, त्याबरोबर कंपनीचा जो बिझनेस प्लॅन आहे मित्रांनो, तो बिझनेस प्लॅन बघितला तर आज पूर्ण भारतामध्ये कुठल्याही कंपनीकडं, कुठल्याही ऑर्गनायझेशनकडं असा प्लॅन मित्रांनो तुम्हाला बघायला मिळणार नाही. एवढा जबरदस्त प्लॅन कंपनीनं आज मार्केटमध्ये दिला. आज ह्या कंपनीचा प्लॅन काय आहे हे बघण्यासाठी मित्रांनो आपण आज वर्ल्ड विनर मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडच्या प्लॅन प्रेझेंटेशन प्रोग्राममध्ये मित्रांनो तुम्हा सर्वांचं मित्रांनो स्वागत करतो. आणि आता कंपनीचा जो काय प्लॅन आहे, तो प्लॅन आपण काय आहे तो मित्रांनो बघूया. मित्रांनो, कंपनीनं पहिला इन्कम दिला मित्रांनो, रिटेल इन्कम. रिटेल. आता रिटेल इन्कम मित्रांनो म्हणजे काय, समजा एखादी वस्तू आपण 100 रुपयाला खरेदी केली मित्रांनो, 100 रुपये वस्तू आपल्याला खरेदी केली, इथे मित्रांनो रिटेल इन्कम दिला 0% ते 30% मित्रांनो. तो 30% कसा दिला बघूया मित्रांनो. 0% ते 30%. बघा, एखादी वस्तू आपण जर 100 रुपयाला खरेदी केली, ती वस्तू मित्रांनो आपल्याला 30% डिस्काउंट केला त्याच्यावर, ती मित्रांनो वस्तू मिळणार आहे 70 रुपयाला. काही ठिकाणी तर 20% मिळेल, एखाद्या प्रॉडक्टला 20% मिळेल, एखाद्या प्रॉडक्टला 10% मिळेल, एखाद्या प्रॉडक्टला इथं 5% मिळेल. मित्रांनो, हा इन्कम झाला पहिला. म्हणजे लक्षात आलं, एखादी वस्तू आपण कंपनीकडून खरेदी केली, समजा ती वस्तूची किंमत आज 100 रुपये असेल, 200 रुपये असतील, त्यावर 30%, 0% ते 30% मित्रांनो पहिलं प्रॉफिट इन्कम दिलेलं रिटेल इन्कम. तर मित्रांनो, त्यानंतर मित्रांनो दुसरा इन्कम आहे लेवल इन्कम. दुसरा इन्कम दिला कंपनी लेवल इन्कम. आता लेवल इन्कम काय म्हणतो मित्रांनो बघूया. मित्रांनो, लेवल इन्कम हा 3% ते 21% म्हणजे 7 लेवलपर्यंत मित्रांनो कंपनीनं पर लेवलला मित्रांनो 3% इन्कम दिला. असं 7 लेवलपर्यंत. म्हणजे बघा, 3% गुणिले 7 लेवल, 7 लेवल म्हणजे बरोबर मित्रांनो 21% इन्कम दिला मित्रांनो कंपनीला लेवल इन्कम. आता 21% इन्कम लेवल कशा असतात ते बघू मित्रांनो. बघा, तुम्ही तुम्ही एखादा कंपनीकडे एखादा प्रॉडक्ट मित्रांनो आपण जॉईन झालोय, आणि त्यानंतर आपल्याला कंपनीने एक
अशी सिस्टम दिलेली आहे प्रत्येक कंपनीमध्ये. मित्रांनो बघा, आज तुमच्या टीममध्ये ए व्यक्ती जॉईन झाली, बी व्यक्ती जॉईन झाली, सी व्यक्ती जॉईन झाली. मित्रांनो आता लेवल इन्कम कसा वाटला तो, हे मित्रांनो जी पहिली स्टेज झाली, पहिली लेवल, त्यानंतर दुसरी लेवल, त्यानंतर तिसरी लेवल, त्यानंतर चौथी लेवल, पाचवी लेवल, सहावी लेवल, सातवी लेवल. मित्रांनो हा लेवल इन्कम झाला. आता बघूया, इथं पहिल्या लेवलला 3% दिला, दुसऱ्या लेवलला परत 3% दिला, तिसऱ्या लेवलला इथं परत 3% दिला. मित्रांनो इथं परत चौथ्या लेवलला 3% दिला, पाचव्या लेवलला परत 3% इन्कम दिला, लेवल इन्कम. सहाव्या लेवलला इथं परत मित्रांनो 3% दिला, सातव्या लेवलला इथं मित्रांनो परत 3% दिला. एकूण इन्कम झाला 1 2 3 4 5 6 आणि 7, 21% इन्कम मित्रांनो इथं वाटला कंपनीनं. हा लेवल इन्कम मध्ये ह्याचे वेगळा असेल, तुमची जेवढी टीम, तुमची डायरेक्ट टीम जेवढी असेल त्या प्रत्येक लेवल इन्कम हा कंपनी वेगळा दिला. मित्रांनो हा लेवल इन्कमचा चेक आहे. येणाऱ्या काळामध्ये एक 4-6 महिने काम केलेल्या व्यक्तीचा मित्रांनो लेवल इन्कमचा चेक मित्रांनो कमीत कमी 1 लाख रुपये मित्रांनो क्रॉस चेक ते व्यक्ती असणार आहे. मित्रांनो कंपनीचा हा प्लॅनमधला एवढा जबरदस्त इन्कम मित्रांनो, लेवल इन्कम, की प्रत्येक येणाऱ्या जो व्यक्ती काम करणार आहे त्या व्यक्तीचा 4 ते 6 महिने इन्कम मित्रांनो कमीत कमी 1 लाख रुपये क्रॉस फक्त लेवल इन्कम असणार मित्रांनो. आता मित्रांनो दोन इन्कम बघितले. पहिला बघितला रिटेल प्रॉफिट 0%, तो 30%. त्यानंतर दुसरा इन्कम बघितला आपण लेवल इन्कम पर लेवल 3%, म्हणजे 7 लेवलपर्यंत आपलं 21% इन्कम मिळणार आहे. मित्रांनो हे दोन इन्कम झाले. तर कंपनीचा जो पुढला इन्कम आहे तो कंपनीचा टर्नओव्हरमध्ये, म्हणजे कंपनीचा टोटल जो काय टर्नओव्हर असेल त्या टर्नओव्हरमध्ये जो चांगला इन्कम आहे मित्रांनो, तो इन्कम काय आहे मित्रांनो बघूया. बघा, आपण एखादा प्रॉडक्ट 500 BV चा प्रॉडक्ट, आपण एखादा प्रॉडक्ट खरेदी करून तिथं आपल्याला कंपनीमध्ये एंट्री जाते. मित्रांनो तर कंपनी तुम्हाला एक ID नंबर देते, तुम्ही जे कंपनीमध्ये जॉईन, कंपनीचा डिस्ट्रीब्युटर होत आहे. मित्रांनो त्यानंतर तुम्ही तुमच्या माध्यमातून अशा, जशी तुम्हाला कंपनीने संधी दिली, तर तुमच्या माध्यमातून तुम्ही तर समजा ए व्यक्तीला संधी दिली, इथं बी व्यक्तीला संधी दिली आणि इथं सी व्यक्तीला संधी दिली. मित्रांनो बघा, मित्रांनो इथं पहिलं तुम्ही जॉईन झाला 500 BVचा प्रॉडक्ट घेऊन, त्यात ह्याच व्यक्ती तशा 500 BVचा प्रॉडक्ट घेऊन मित्रांनो जॉईन झाल्या, तर तुमची एक टीम तयार झाली. मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, कंपनीच्या टर्नमध्ये जाण्यासाठी ए बी आणि सी ह्या तिन्हींच्या माध्यमातून समजा लेफ्टला 25,000 रुपये BV मला बिझनेस आणायचा आहे. मित्रांनो आणि राईटला 50,000 रुपये, 50,000 BV बिझनेस आणायचा. मित्रांनो मी टोटली किती झाला मित्रांनो, 75,000 ज्यावेळी तुमच्या BV तुमच्या टीममध्ये मित्रांनो ज्यावेळी बिझनेस येईल, तर तुम्हाला इथं कंपनी रँक देते. मित्रांनो सिल्वर, तुम्ही ते मित्रांनो सिल्वर होत आहे, तर तुम्ही कंपनीच्या 10% टर्नओव्हरमध्ये तुम्हाला कंपनी एंट्री देते. मित्रांनो बघा, तुम्ही जॉईन झाला, तुमच्या खाली जी काही टीम असेल त्या टीमच्या मध्ये लेफ्टला 25,000, राईटला 50,000 असं जाऊ शकते. हा राईट लेफ्टला 50,000 होईल, राईटला 25,000 होईल, उलटसुलट होऊ शकते. फक्त 75,000 BV ज्यावेळी तुमच्या टीमच्या माध्यमातून मित्रांनो येतात, त्यावेळी तुम्ही इथं सिल्वर होत आहे. मित्रांनो आणि तुम्ही कंपनीच्या 10% टर्नओव्हर रेंजमध्ये तुम्ही जाताय. मित्रांनो 30 कंडिशन मित्रांनो पुढे आहे. परत तुमच्या टीमच्या माध्यमातून तुम्ही सिल्वर झाला. मित्रांनो तुम्ही ज्यावेळी सिल्वर होत आहे, तर तुमच्या अंडर कमीत कमी 50-100 लोक जॉईन झालेले असतात. तर त्या 50 ते 100 डिस्ट्रीब्युटरच्या मधून तुम्हाला पुढल्या कंपनीचा सपोर्ट घेऊन, कंपनी एज्युकेशन सिस्टमचा सपोर्ट घेऊन, कंपनीचं जे स्ट्रॉंग एज्युकेशन आहे
त्या एज्युकेशन सपोर्ट घेऊन तुम्हाला तुमच्या या टीममधून फक्त 9 सिल्वर काढायचे आहेत. 9 सिल्वर ते तुम्ही तुमच्या टीममधून काढता मित्रांनो. तर तुम्हाला परत कंपनी इथं प्रमोशन देते गोल्ड. तुम्ही गोल्ड राहायचं मित्रांनो, परत कंपनीच्या 15% टर्नओव्हर जात आहे मित्रांनो. बघा, तुम्ही सिल्वर झालात, तुम्हाला 10% प्रमोशन मिळालं. त्यानंतर तुम्ही 9 सिल्वर तुमच्या टीममध्ये निर्माण केलेत. तर तुम्हाला कंपनीने परत एक अचिव्हमेंट दिली, ते गोल्ड तुम्ही परत 15%मध्ये 5,000 कंपनीच्या टर्नओव्हरमध्ये. आता मित्रांनो, हे 10% आणि हे 15%. ज्यावेळी तुम्ही गोल्डला मित्रांनो जाणार आहे तर 10 आणि 15 कंपनीच्या टर्नओव्हरमध्ये 25% इन्कममध्ये मित्रांनो तुम्ही भागीदार असणार आहे. आणि ज्यावेळी एखादी व्यक्ती तर गोल्ड होते, त्या गोल्डचा इन्कम मित्रांनो तिथून पुढे कंटिन्यू 1.5 लाख क्रॉस इन्कम त्या व्यक्तीचा 100% असणार मित्रांनो. 1 लाखाच्या खाली तर ती व्यक्ती येणारच नाही, हे मी तुम्हाला मित्रांनो इथं ह्या निमित्ताने सांगतो मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, पुढली पायरी तशीच आहे. परत तुम्ही इथे मित्रांनो तुमच्या टीमच्या माध्यमातून 6 गोल्ड मित्रांनो निर्माण करायचे आहेत. समजलं, पहिले 9 सिल्वर, त्यानंतर फक्त 6 गोल्ड. तिसऱ्या फक्त 6 गोल्ड मित्रांनो तुमच्या टीमच्या माध्यमातून कंपनीचा सपोर्ट घेऊन, कंपनीचा स्ट्रॉंग एज्युकेशन सिस्टम सपोर्ट घेऊन मित्रांनो तुम्हाला फक्त 6 गोल्ड निर्माण करायचे आहेत. तेव्हा तुम्हाला कंपनी परत एक प्रमोशन देते, आणि ते प्रमोशन आहे मित्रांनो रुबी. पहिलं तुम्हाला दिलं सिल्वर, तर तुम्ही गेला 10%मध्ये. त्यानंतर तुम्ही 9 सिल्वर तुमच्या टीममधून अचिव्हमेंट केलेत. तुम्ही मित्रांनो गेलात गोल्ड झाला, तुम्ही गेला 15% कंपनी टर्नओव्हरमध्ये. त्यानंतर तुम्ही 6 गोल्ड तुमच्या टीमच्या माध्यमातून अचिव्हमेंट केले, अचिव्हमेंट त्यांना मदत केली, तर तुम्हाला कंपनीचं परत स्टेज रुबी. आता इथं परत तुम्ही जाताय मित्रांनो 4%मध्ये. तुम्ही रुबी झालात आणि तुमची अचिव्हमेंट वाढली, त्यावेळी तुम्हाला कंपनी त्याचे एक जबरदस्त असे एक फंड देते. तो फंड म्हणजे मित्रांनो कार फंड. कार फंडचं मित्रांनो बघितलं तर बऱ्याचशा कंपन्यांमध्ये 1 टाइम दिला जातो, ते बी डाऊन पेमेंट म्हणून. पण इथं कंपनीनं 50,000 पर्यंत तुम्हाला पर मंथ कार फंड दिला आहे मित्रांनो. हा पर मंथ असणार आहे मित्रांनो. 50,000 कार फंड मित्रांनो पर मंथ. आजपर्यंत कुठल्याही कंपनी मित्रांनो पर मंथ कार फंड दिलेला नाही. इथून पण देतलीची गॅरंटी नाही, पण वर्ल्ड विनर 100% हा 50,000 पर मंथ कार फंड मित्रांनो देणार. आता मित्रांनो, तुम्ही सिल्वर झालात 10%मध्ये गेलात, त्यानंतर तुम्ही गोल्ड झालात परत 15%मध्ये गेलात, रुबी झालात परत 4%मध्ये गेलात. तुम्हाला मित्रांनो सांगतो, जो व्यक्ती येणाऱ्या काळामध्ये आपल्या टीमच्या मधून कंपनी सपोर्टनं जो रुबी होईल, तो कमीत कमी मित्रांनो 2 ते 2.5 लाख रुपयाच्या आत मित्रांनो इन्कममध्ये 100% येणार नाही. अगदी मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो परत 30 कंडिशन आहे. तुमची टीम आहे मित्रांनो पूर्ण. आता काय करायचं मित्रांनो, तुम्हाला फक्त 3 रुपये तुम्हाला अचिव्हमेंट करायचे मित्रांनो तुमच्या टीममधून. तुम्ही रुपये झालात, तुमच्या टीममधून फक्त 3 रुपये तुम्हाला मित्रांनो अचिव्हमेंट करायचे आहेत. तर कंपनी तुम्हाला परत एक प्रमोशन देते, त्यामध्ये पर्ल. आता मित्रांनो पर्लला तुम्ही परत तुम्हाला कंपनीचं 4% कंपनी टर्नओव्हरमध्ये मित्रांनो प्रवेश देते. बघा मित्रांनो, तुम्ही रुबी झालात, परत तुम्ही तुमच्या टीममधून 3 रुबी अचिव्हमेंट केलेत. लेफ्टला 2 असतील, राईटला 1 असेल, किंवा लेफ्ट ए मध्ये 1 असेल, बी मध्ये 1 असेल, सी मध्ये. तुम्हाला 3 रुबी मित्रांनो तुम्ही ज्यावेळी पर्ल होत आहे तेव्हा तुम्हाला कंपनी परत एकदा 4% मध्ये तुम्हाला प्रमोशन देते. आणि तुम्हाला इथं मित्रांनो नवीन तयार होतोय हाऊस फंड.
हाऊस फंड म्हणजे घरासाठी तुम्हाला फंड देतो मला कंपनी पर मंथ 1,00,000 रुपये पर मंथ मित्रांनो. 1,00,000 रुपये हा पर तुम्ही हाऊस फंड तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे. तुमचा इन्कम सोडून हे तुम्हाला कंपनीनं 1,00,000 रुपये फक्त फंड, हाऊस फंड, घर बांधण्यासाठी फंड म्हणून मित्रांनो तुम्हाला दिलेला आहे. बघा आता हा 50,000 रुपये कार फंड पण कंपनी देणार आहे पर मंथ. त्यानंतर 1,00,000 रुपये हाऊस फंड पण देणार आहे. म्हणजे इन्कम सोडून ज्यावेळी तुम्ही परला होता त्यावेळी तुम्हाला कंपनीनं 1,50,000 रुपये कंपनीचा इन्कम सोडून मित्रांनो दिलेला आहे. ही तुमची अचिव्हमेंट आहे मित्रांनो. 1,00,000 रुपये आणि 50,000 रुपये. ज्यावेळी तुम्ही इथं परमध्ये जाताय तेव्हा तुम्ही एखादी मर्सिडीज जरी घेतली तर त्या मर्सिडीजचा हप्ता मित्रांनो एवढा मोठा नसणार आहे. घराचा हप्ताचा मित्रांनो एवढा मोठा नसतो. एवढं कंपनी इथं अचिव्हमेंट दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आता तुम्ही पर झालात तर तुमच्या टीमच्या माध्यमातून फक्त 2 पर तुम्हाला दिमाग आहे मित्रांनो. बघा तुमची ही टीम आहे, तुम्ही स्वतः आहे. तुम्ही पर आलात, तुम्ही 2 पर तुमच्या टीममध्ये निर्माण केले. इकडे एक पर असेल, इकडे एक पर असेल, तर तुम्हाला परत कंपनीचं प्रमोशन देते. तुम्ही मित्रांनो होता इथं डायमंड कंपनीची शेवटची पायरी आहे मित्रांनो डायमंड. म्हणजे तुम्हाला इथं कंपनी परत 4% मध्ये तुम्हाला मित्रांनो प्रमोशन देते. आणि त्यानंतर तुम्हाला कंपनी आयुष्यभरासाठी डायमंड लाईफस्टाईल फंड हा जो डायमंड लाईफस्टाईल फंड आहे मित्रांनो खूप मोठा असणार आहे. त्याचा विचार करता करायला नको. बघा मित्रांनो ज्यावेळी तुम्ही डायमंड होत आहे, जो व्यक्ती वर्ल्ड ह्या प्लॅनमध्ये जी व्यक्ती डायमंड असणार आहे ती व्यक्ती त्या महिन्यापासून ज्या दिवशी ती व्यक्ती डायमंड होईल त्या महिन्यापासून कमीत कमी ती व्यक्ती 15,00,000 रुपयाची आहे मित्रांनो आत येत नाही. 15 आत येत नाही. आता मित्रांनो बघा पहिला इन्कम आहे सिल्वर 10%, दुसरा इन्कम आहे गोल्ड 15%, 15 आणि 10 25, रुबीचा इन्कम आहे मित्रांनो 4%, 25 आणि 4 29, परत परत 4% आहे मित्रांनो 29 आणि 4 33, 33 आणि परत डायमंडचा 4% आहे मित्रांनो हा 37 आणि लेवल इन्कम 21%. म्हणजे मित्रांनो टोटल बघितलं तर 58 ते 60% इन्कम मित्रांनो कंपनीने इथं वाटलेलं आहे मित्रांनो. आज बऱ्याचशा सिस्टममध्ये 60% कंपनी इन्कम जो आहे जे मॅनेजमेंट ठेवला जातो आणि 40%मध्ये सगळं टोटली प्रोडक्ट असेल काय असेल एज्युकेशन ते मॅनेज केलं जातं. पण इथं वर्ल्ड विनरनं 60% इन्कम मित्रांनो वाटलेला आहे. असा जबरदस्त इन्कम प्लॅन बघितलं तर आज फक्त 1 2 3 4 5 आणि लेवल इन्कम डिटेल 7 लेवलमध्ये फक्त 7 पायऱ्यामध्ये मग कंपनीनं प्लॅन डिझाईन एवढा जबरदस्त प्लॅन येणाऱ्या काळामध्ये. फक्त आमचा वर्ल्ड विनरचा प्लॅन बघूनच मोठमोठे लिडर आपल्या कंपनीला जॉईन होणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला आजच संधी आहे. आज ज्या तुमच्याकडे हा प्लॅन ज्यांच्या आलेला आहे त्यांनी लवकर ही संधी कॅच करा. म्हटलं जातं की कुठलीही संधी आल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे तोच खरा सिकंदर मित्रांनो, तोच खरा सिकंदर. तर मित्रांनो वर्ल्ड विनर मल्टी प्रायव्हेट लिमिटेडच्या या प्लॅन प्रोग्राममध्ये अजून कोणाला काय प्लॅन समजत असेल तर बघा. समजणं असं शक्य होत नाही कारण कंपनीचा प्लॅन एवढा जबरदस्त आहे की अगदी छोटासा प्लॅन आहे पण त्याच्यामध्ये बडी अचिव्हमेंट आहे, बडी इन्कम खूप मोठा आहे. असं म्हटलं छोट्या छोट्या गोष्टीतच मोठं यश लपलेलं असतं. बराच फापटपासाला प्लॅन दाखवायचा तो प्लॅन कोणाला कळत नाही. फक्त मी एका कंपनीचा प्लॅन बघितला मित्रांनो तर त्या कंपनीचा प्लॅन बघितला तर ते आत भरपूर खजिना दाखवत होता पण ती अलिबाबाची गुहा म्हटली जाते की खुलजा सिमसिम प्रत्येक ठिकाणी खुलजा सिमसिम खुल्या सिमसिम म्हणूनपर्यंत त्या लिडरचा मित्रांनो जीव गेलेला असतोय. वर्ल्ड विनरमध्ये आम्ही सर्वांनी मिळून तो एक सिस्टम जपले की एक असा जबरदस्त प्लॅन मार्केटला सोडायचा की त्या प्लॅनला येणाऱ्या काळामध्ये पूर्ण इंडियामध्ये तोड नसायला पाहिजे. तसा प्लॅन मित्रांनो आम्ही दिला. त्या प्लॅनसाठी मित्रांनो मी कंपनीच्या मॅनेजमेंट टीमला धन्यवाद देतो आणि तुमची रजा घेतो मित्रांनो. परत आपण असं अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो भेटणार आहे.
तर काही चुकलं असेल तर क्षमा करा. काही माझ्या तोंडून काही शब्द गेले असतील, एखाद्याला वाईट वाटलं असेल तर मी तुमची क्षमा मागतो आणि थांबतो. जय हिंद, जय वर्ल्ड विनर.